पाथर्डी येथे नारी का सम्मान विश्व का उत्थान असा संदेश देत दिव्य ज्योती जागृती संस्थांच्या उपासिकांनी महिलांची रॅली काढली होती। 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत जगभर या अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी संयोजकांकडून सांगण्यात आले। कसब्यातील शनी मंदिरापासून जागृती फेरीचा आरंभ करण्यात आला। यावेळी नगरसेविका मंगल कोकाटे आणि ज्योती बोर्डे यांनी रॅलीला झेंडा दाखवून मार्गस्थ केले। रॅली जय भवानी चौक, गांधी चौक, मेन रोड, नाईक चौक या मार्गे नाथनगर मध्ये पोहोचली। विश्वाला साक्षर आणि सकारात्मक करायचे असेल तर लिंगभेद विसरून जगाने एकत्र यायला हवे। त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृती झालीच पाहिजे अशी भावना आशुतोष महाराजांच्या शिष्या साध्वी स्मिता भारती यांनी व्यक्त केली आहे। दिव्य ज्योती जागृती संस्थान त्याचे संस्थापक परमपूजनीय सद्गुरू आशुतोष महाराज जी यांच्या अभियान प्रकल्पाअंतर्गत आम्ही संतुलन नावाचा एक प्रकल्प सादर करत आहे, ज्याच्या अंतर्गत आम्ही नारी कन्या भ्रूण हत्या संबंधी ही रॅली काढलेली आहे। की मुख्य हेतू आहे की आज समाजामध्ये कन्या भ्रूण हत्येचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलेलं आहे ना, तर समाजामध्ये परिवारामध्ये प्रत्येक व्यक्तीला आम्हाला जागृत करायचं आहे की याच्यापासून जे आज असंतुलन निर्माण होत आहे एक पुरुष आणि नारीचं, तर हे संतुलन आम्हाला समान करायचं आहे। तर याच्या विरुद्ध आहे की सगळ्यांनी जागृत व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी हे नारी कन्या भ्रूण हत्या आहे हे थांबायला पाहिजे। विशेषतः आहे की नारी जागृत झाली पाहिजे है ना, की जी नारी आज आहे ना फक्त परिवारापुरतं आपलं सीमित जीवन जगत आहे, तर त्यांनी समाजासाठी पण काहीतरी करायला पाहिजे। सत्संग विचाराच्या माध्यमातून किंवा जे आम्ही आहे ना लेक्चर्स करतो कॉलेजमध्ये शाळेमध्ये वगैरे, किंवा ज्या महिला आहे की ज्यांना घरी जाऊन भेट देतो, त्यांचे काही असे प्रॉब्लेम्स असते कुटुंबाअंतर्गत, परिवाराअंतर्गत, समाजाच्या अंतर्गत की आज समाजामध्ये एवढी असुरक्षितता वाढत आहे, तर याच्यासाठी कोण आवाज उठेल ना, त्याच्यासाठी प्रत्येक नारीला उभं राहावं लागेल। यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साध्वी नेमलता भारती, प्रेष्मा भारती, सरिता भारती यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा रॅली पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। सी 24 तास साठी मुकुंद लोहिया, पाथर्डी।